नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता जिल्हा न्यायालय भरती सुरू होणार आहे। जिल्हा न्यायालय भरतीमध्ये त्यांचा पॅटर्नच असा आहे की 40 प्रश्न विचारणार आहेत, ज्यामध्ये 16 प्रश्न जे असतात ते प्रश्न GK GS वर असणार आहेत, 16 प्रश्न मराठी इंग्लिशवर असणार आहेत आणि 8 प्रश्न संगणकावर असणार आहे। तर संगणकाचे प्रश्न पण आपण घेणार आहोत आणि सोबतच GK GS मध्ये जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये जिल्हा न्यायालयासंदर्भातील जे प्रश्न असणार विचारले जाणार आहेत तुम्हाला, ते प्रश्न आज आपण घेणार आहोत, ते आज आपण कव्हर करणार आहोत। तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर पहिला प्रश्न जो आपला आहे, जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ कोण करते? तर जिल्हा न्यायाधीशाला राज्यपाल बडतर्फ करत असतात। तर जिल्हा न्यायालयाला काय म्हणतात? तर जिल्हा न्यायालयाला जिल्हा न्यायालयच म्हणत असतात आणि त्याच्या अंतर्गत दिवाणी न्यायालय येत असतं आणि फौजदारी न्यायालय येत असतं। ओके, तर पुढचा प्रश्न पाहूया, जिल्हा न्यायालयाचे किती व कोणत्या प्रकार पडतात? तर जिल्हा न्यायालयाचे वरीलपैकी सर्व प्रकार पडतात, म्हणजेच फौजदारी न्यायालय, दिवाणी न्यायालय आणि भूराजस्व। ओके, तर जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालय कोणते जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालयात कोणते खटले चालतात? ओके, तर जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालयामध्ये संपत्ती संबंधी खटले चालतात। जिल्हा न्यायाधीशावर कोणाचे नियंत्रण असते? तर जिल्हा न्यायाधीशावर राज्यपालाचे नियंत्रण असते। पुढचा प्रश्न पाहूया, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। जिल्हा न्यायाधीशाला कोणाच्या शिफारशीवरूनच निवडता येते? तर जिल्हा न्यायाधीशाला उच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून राज्यपाल निवडत असतात। ओके, पुढचा प्रश्न पाहूया, जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पात्रता काय असते? तर जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पात्रता 35 वर्ष असते। जिल्हा न्यायाधीशाला काय म्हणतात? तर जिल्हा न्यायाधीशाला सत्र न्यायाधीश असे म्हणत असतात। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते? तर भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय गुवाहाटी आहे। कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे? तर ओके, तर सर्वात मोठे अधिकार क्षेत्र गुवाहाटी या उच्च न्यायालयाचे आहे। पुढचा प्रश्न पाहूया, जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी किती वर्ष वकिलीचा अनुभव लागतो? तर जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी 7 वर्ष वकिलीचा अनुभव लागतो। जिल्हा न्यायालयातील फौजदारी न्यायालयात कोणते खटले चालतात? तर गुन्ह्यासंबंधीचे खटले जे असतात ते फौजदारी न्यायालयात चालतात आणि संपत्ती विषयक जे खटले असतात ते दिवाणी न्यायालयात चालतात। ओके, पुढचा प्रश्न पाहूया, जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्यांची हाताळणी करतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? तर जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्यांची हाताळणी करतात त्यावेळी त्यांना वरीलपैकी सर्व, म्हणजेच कुटुंब न्यायाधीश म्हटले जाते, सत्र न्यायाधीश म्हटले जाते आणि आभासी न्यायाधीश सुद्धा म्हटले जाते। ओके, पुढचा प्रश्न पाहूया, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करता येते? तर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते आणि उच्च न्यायालयाने सुद्धा जर त्यांचा निर्णय आपल्याला पटला नाही तर त्याच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरचा पाहूया, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश कोण आहेत? तर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश सध्या धनंजय चंद्रचूड आहेत, त्यांचे वडील सुद्धा सरन्यायाधीश होते। ओके, तर हे आपले आजचे 16 प्रश्न झालेले आहेत। उद्या आपण जिल्हा न्यायालयावरचे आणखी प्रश्न टाकणार आहोत। सो चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला आणखीन कुठल्या विषयासंदर्भात तुम्हाला प्रश्न हवे असतील तर ते कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।